27 गावामध्ये मनपा प्रशासनाची कर वसुली व क्लस्टर योजनेला ग्रामस्थांचा विरोध। मनपा प्रशासन अंतर्गत 27 गावातील कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे। दुसरीकडे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने या कर वसुलीबाबत आपला विरोध असल्याचा दावा केला आहे। मनपाच्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली चौधरी तसेच मनपा आयुक्त अभिनव गोयल यांना मार्च 13 रोजी तत्काळ लेखी निवेदन देऊन या विरोधात आयुक्तांची भेट घेतली, परंतु मनपा आयुक्त यांनी त्यांच्या निवेदनाचे विचार न करता 27 गावातील ग्रामस्थांनी कर न भरल्यास राहत्या घरांवर तोडक कारवाई करण्याची सूचना दिल्याने 27 गावातील ग्रामस्थांना मनपा प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे। 27 गावातील ग्रामस्थांना वेगळी नगरपालिका करायची होती। मनपा प्रशासनात 27 गावांचा समावेश करणे यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता, परंतु मनपा प्रशासनाने मनमानी कारभाराप्रमाणे 27 गावांचा मनपा प्रशासनात समावेश करून घेतल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे। मनपा प्रशासनामार्फत गेली 10 वर्ष 27 गावामध्ये कोणतीही सोयी सुविधा दिल्या गेलेल्या नाल्याचा आरोप केला आहे। आता मनपा प्रशासन आपल्या फायद्यासाठी 27 गावातील ग्रामस्थांच्या विरोधात क्लस्टर योजना लागू करत असल्याने त्याबाबत ही ग्रामस्थांचा विरोध आहे। मनपा प्रशासन 27 गावातील भूमिपुत्र ग्रामस्थांची वडिलोपार्जित हक्काची मोठी जागा हडप करून ग्रामस्थांच्या घरे तोडून क्लस्टर योजना राबवित आहेत। या कारणाने ग्रामस्थांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। मनपा प्रशासनाने 27 गावातील कर वसुली आणि क्लस्टर योजना बंद न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। विविध विषय घेऊन टॅक्स संदर्भातील असेल किंवा अन्य विषय असतील, काय नक्की तुमच्या समस्या आहेत? कशा संदर्भात आयुक्तांनी आपल्याशी या संदर्भात काही आश्वासन दिले आहेत का? प्रामुख्याने या भेटीचं आजचं कारण असे आमचे महत्त्वाचे 2 विषय आहेत की जे 27 गावातील निगडीत जे विषय आहेत ते सर्वात पहिला विषय म्हणजे एक मालमत्ता कराचा जो विषय आहे की जी सक्ती आता 27 गावांमध्ये चालू आहे। आमची भूमिका नेहमीप्रमाणे हीच राहिलेली आहे की आम्हाला जर सुखसुविधा मिळत नसतील, या KDMC मार्फत जर या 27 गावांमध्ये जर डेव्हलपमेंट होत नसेल तर या KDMCला कोणता अधिकार आहे, कायद्याने असो किंवा नैतिकदृष्ट्या असो किंवा माणुसकीने असो, तर हे कोणत्या कायद्याअंतर्गत एवढी सक्ती आज या 27 गावांवरती करत आहे? आज 27 गावांमध्ये सर्वसामान्य माणूस तिथे स्वतःचं घर बांधून आहे आणि आज हे जातात, त्यांच्या घरांवर कारवाया करतात, त्यांचं पाणी कापतात, सगळं हे चालतंय। तर हे तात्काळ थांबवावं यासाठी आम्ही आलो। तर या संदर्भात आम्ही महापौरांची देखील बैठक घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलं का संबंधित विभागांशी मी तात्काळ या विषयावरती बैठक लावते। परंतु दुर्दैव असं आहे का या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आता एक गुंडा आयुक्त मिळालेला आहे, हे बोलायला आम्हाला आज भाग पडतं। त्याचं कारण असं आहे का आम्ही ही आमच्या समस्या घेऊन आम्ही आयुक्तांकडे गेलो, त्यांनी आमचं ऐकलं तर नाही, पण शेवटी एवढं बोललं का टॅक्स तुम्हाला भरायलाच लागेल, जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर आम्ही सगळं तोडून टाकणार। म्हणजे सरकारने देखील शासनाने देखील विचार करावं तर आता हे आपण IAS अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचं हे पब्लिकशी कोणत्या प्रकारचं हे बोलणं आहे? म्हणजे एक प्रकारे हे IAS नाहीत, हे गुंडे झालेले आहेत। आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना संघर्ष समिती व 27 गावाच्या माध्यमातून त्यांना एक मेसेज देऊ इच्छितो की फक्त घरच नाही तुटण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत। तुम्ही 27 गावांमध्ये तोडण्यासाठी येऊनच दाखवा, मग काय काय तुटतो हे तुम्हाला नक्की समजेल आणि ही सगळी जनता हे तुम्हाला दाखवून देईल। संघर्ष प्रकरणात आयुक्तांनी सक्ती केली। सर्वात पहिला म्हणजे आमची भूमिका अशी आहे का 27 गावांचा जो विषय आहे हा न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे आम्ही कायद्याने देखील लढत आहे। पण जर तोडातोडीची भाषा होत असेल आणि जर हे अधिकारी कायद्याला न जुमानता आता जर हातापायीवरती जर येत असेल किंवा कोणाच्यावरती बळजबरी जबरदस्ती करत असेल तर त्याच जबरदस्तीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्तीने त्या अधिकाऱ्यांना आता तिथं उत्तर मिळणार आहे। तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वांना हा इशारा आहे का तुम्ही आता तोडक कारवाईसाठी 27 गावांमध्ये येऊनच दाखवा, मग काय काय तुटतं हे आता तुम्ही बघतच राहा। 27 गावांमध्ये जो क्लस्टरचं आरक्षण टाकलेलं आहे या संदर्भात आम्ही आयुक्तांची व महापौरांची भेट घेतली। महापौरांनी आम्हाला सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि ते लवकरात लवकर संबंधित विभागांची बैठक आमच्यासोबत लावतील असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। परंतु त्यानंतर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांची जाऊन भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आम्हाला असं वाटलं की ते एक प्रकारे गुंडशाहीत चालू आहे। हे आयुक्त नाही आहेत, हे कुठल्या कायद्यावर बोलत नाही, कुठल्या नियमांवर बोलत नाही। आज क्लस्टरचा जर बघायला गेला तर क्लस्टर 27 गावांमध्ये जे लादलेलं आहे, 27 गावांमध्ये कोणी झोपडपट्टीवासी किंवा असे एन्क्रोचमेंट केलेले लोक राहत नाही। इथे कुठल्या शासनाच्या जागेवरती कब्जे झालेले नाहीत, इथे स्वतः भूमिपुत्र आहेत आणि शेतकरी आहेत का ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या जमिनी, त्यांचे वडिलोपार्जित घरं हे जपलेली आहेत। आणि आता या क्लस्टर योजना या सगळ्या गावांवर टाकून आणि विशेषतः एकदम हॉटस्पॉट जे आहेत प्राईम लोकेशन त्या लोकेशनवरती जागा टाकू हे सगळे क्लस्टरचं आरक्षण टाकून आम्हाला स्थानिकांना आता भूमिहीन करायचा प्रयत्न करत आहे। म्हणजे एक काळ असा होता का आम्ही शेतकरी, आम्ही कूळ होतो,
पण आमचे दिबा पाटील साहेब होते, नारायण नागू पाटील साहेब हे लढले आणि शेतकऱ्यांना आज मालक बनवले आणि परत ही KDMC आता ही क्लस्टर योजना टाकून आम्हाला मालकावरनं परत आता ते भाडोत्री बनवण्याचं काम हे KDMCनी करत आहे. तर या क्लस्टर योजनेला आम्ही पूर्ण विरोध करतो आणि या अधिकाऱ्यांची ही जी मुजोरी चाललेली आहे याला देखील आम्ही विरोध करतो. आम्हाला माहिती आहे की या अधिकाऱ्यांच्या मागे या मुजोरीपणामध्ये कोण कारण आहे आणि याच्यात कोणाकोणाचे त्यांच्यावरती आशीर्वाद आहेत हे आम्हाला सर्व माहिती आहे. परंतु जर जनतेवर असा अन्याय होत असेल ना तर त्यांचा कोणाचाही हात असो तसं उत्तर या अधिकाऱ्यांना 27 गावांकडनं मिळणार. अधिकाऱ्यांची जी वेळी म्हणजे आमचे समाजातील व 27 गावातील काही नेते आहेत, काही आमदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आलेलो आहे. प्रामुख्याने सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आमची 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका. या मागणीसाठी आम्ही नेहमीच विविध आमदार जे आहेत हा विषय उचलत आहेत आणि नक्कीच अधिकाऱ्यांवरती स्पेशली टार्गेट करणारं एखादं LAQ किंवा एखादा विषय आम्ही आता ह्या अधिवेशनात शक्य झालं तर किंवा पुढच्या अधिवेशनात आता आम्ही नक्कीच फोकस करू.